स्वागत करूयात। देशाचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शहराचे अध्यक्ष तुषार भाऊ कामटे, रविकांतजी वरपे, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, राहुलदादा कलाटे, प्रकाशप्पा मस्के, विक्रांतजी पाटील, संदीपजी चव्हाण, देवेंद्रजी तायडे, सुलक्षणाताई शिलवंत, गणेश मामा बोंडवे, ज्योतिताई निंबाळकर, इम्रानजी शेख, काशीनाथजी जगताप, संतोषजी कवडे, धम्मराजी साळवे, अरुणजी बोराडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व आजी माजी पदाधिकारी, पत्रकार बांधव, सगळ्यांना जय शिवराय। खरं तर बराच उशीर झाला आहे, फार जास्त वेळ बोलणार नाही, पण मगापासून सगळ्या गोष्टी ऐकत होतो तेव्हाची एक छोटीशी गोष्ट आठवली। एका माळरानावर एक झाड होतं, झाडाला पानं होती, फुलं होती। फुलांनी पानाविरुद्ध तक्रार केली की पानं फार आड येतात त्यामुळे आम्ही दिसत नाही। पानानं फुलाविरुद्ध तक्रार केली की फुलं नुसतीच मिरवतात, झाडाचं पोषण तर आम्हीच करतोय। आणि नंतर पानांनी फांद्यांविरुद्ध तक्रार केली। फुलांची पानाविरुद्ध, पानाची फांद्याविरुद्ध, फांद्यांची फुलाविरुद्ध तक्रार सुरू असताना वरून उडणाऱ्या पाखरांनी बघितलं आणि पाखरांनी सगळ्यांना एकदाच विचारलं, अरे बाबांनो, ज्याच्या जीवावर उभा आहात ते खोड अजूनही मुळाशी, विचारधारेच्या मुळांना तग धरून उभं आहे आणि म्हणून तुम्ही सगळे आहात। आणि मग पानं, फुलं, फांद्या सगळ्यांना कळून चुकलं की आपल्या खोडाशी जो प्रामाणिकपणा आहे तो आपल्याला जपला पाहिजे। सुरुवातीला अध्यक्षांनी जी खंत बोलून दाखवली, तुमच्या प्रत्येकाच्या जखमा आहेत आणि त्या असणार आहेत। म्हणजे अध्यक्षांच्या असतील, राहुलदादांच्या असतील, सुलक्षणाताईंच्या असतील, तुम्ही विधानसभा निवडणुका लढवल्या, त्या निवडणुका लढवत असताना तुम्हाला कशातून सामोरं जावं लागलंय हे त्याच्या 6 महिन्याआधी मी लोकसभेला अनुभवलेलं आहे। पण एक सोपं गणित काय असतं, म्हणजे कलाकार म्हणून जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा एक फार सोपं गणित असतं की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती, कालच्या पुण्याईवर रायगडावर आजचा दिवस उगवत नव्हता आणि त्या पद्धतीने मागची पाटी जर पुसली नाही तर नव्यानं पाटीवर लिहिता येत नाही, हे वास्तव आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे, कारण ज्या परिस्थितीत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतलात त्यावेळी तुमच्यात इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कौतुक केलं पाहिजे, प्रत्येक पदाधिकाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे की त्यावेळची परिस्थिती सोपी नव्हती। काय होईल, कसं होईल कुणालाही समजत नव्हतं आणि अशा परिस्थितीत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर विश्वास ठेवून, आदरणीय साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून तुम्ही प्रत्येकानं झेंडा खांद्यावर घेतलात आणि त्यासाठी तुमचं मनापासून कौतुक करतो। मगाशी कोणीतरी इच्छा व्यक्त केली, बहुतेक तायडे साहेब म्हणाले की कार्यकारिणी ही बदलली पाहिजे। अध्यक्षांनी सांगितलं ही संपूर्ण कार्यकारिणी बदलली पाहिजे। पण जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 3 प्रश्नांचा फार महत्त्वाचा विचार असतो, तो हू, व्हॉट आणि व्हाय। म्हणजे कोण, काय म्हणजे काय केलं पाहिजे, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो कशासाठी केलं पाहिजे। आणि आत्ता आपण विचार करताना हू पासून सुरुवात करतोय, आधी कोण हा प्रश्न आपण विचारतोय, त्या पलीकडे मला असं वाटतं उलटा विचार करू, आपल्याला कशासाठी करायचंय याचा आधी विचार करू। आणि कशासाठी करायचंय मगाशी राहुलदादांनी सांगताना डीपीचा जो उल्लेख केला, कारण अनेकांना वाटतं, मगाचे अध्यक्ष बोलले एवढे जण इच्छुक आहेत, पक्षाकडून लढवण्यासाठी इच्छुक आहेत, सत्ता येते जाते, पद येतात जातात, लढायचं कशासाठी, हे समाजकारण, हे राजकारण करायचं कशासाठी, हे जाणून घेणं फार जास्त गरजेचं आहे। म्हणजे मला आठवतं मागे एकदा पिंपरी चिंचवड शहरात जेव्हा मी साहेबांबरोबर एका कार्यक्रमासाठी आलो होतो, तेव्हा गाडीत बसल्यानंतर साहेबांनी अक्षरशः तळहाताच्या रेषांप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात कुठली इंडस्ट्री केव्हा आली, त्याची कशी बैठक झाली होती, इथपासूनचा जो संपूर्ण इतिहास आहे तो सांगितला। मगाशी राहुलदादा म्हणाले त्या पद्धतीनं ज्यांच्या दूरदृष्टीनं एक शहर उभं राहिलं, एक शहर वसलं, हे शहर कामगारांचं शहर झालं, हे शहर ऑटोमोबाईल हब झालं, हे शहर ITच्या प्रोफेशनलचं शहर झालं आणि हे शहर एक विकसित शहर
म्हणूनच समोर आलं. आज त्या शहराची परिस्थिती काय, त्या नागरिकांची परिस्थिती काय. मगाशी वरपे साहेब म्हणाले त्या पद्धतीनं यातला नागरिकांचा वाटा कुठं आहे. जर लढायचं असेल तर तुझ्या माझ्यासाठी लढायचं नाही, तुझ्या माझ्या पदासाठी लढायचं नाही, तू बरोबर की मी चूक यासाठी लढायचं नाही. जर लढायचं असेल तर पिंपरी चिंचवडकरांच्या हितासाठी लढा, या शहराच्या भल्यासाठी लढा. ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. कुणाच्या हातात सत्ता आहे, कुणाच्या हातात ताकद आहे, या गोष्टी पाहण्यापेक्षा जर पिंपरी चिंचवडकरांच्या हितासाठी लढलो तर पिंपरी चिंचवडची सुज्ञ जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, हा मला ठाम विश्वास आहे. म्हणजे आज विचार करा, डीपीचा जो उल्लेख केला मगाशी, या डीपी मध्ये किती प्रश्न आहेत. 97 सालचा डीपी 2017 पर्यंत चालला था. 17 साली काम सुरू झालं, 22 साली डीपी सबमिट झाला, परंतु डीपी दाबण्यात आला. आणि आता प्रशासकांच्या माध्यमातून, हे जगातलं फार मोठं उदाहरण असेल, लोकनियुक्त प्रतिनिधी सभागृहात नसताना प्रशासनाच्या माध्यमातून डीपी आणला जातो. आणि प्रश्न विचारा, पिंपरी चिंचवडकरांना प्रश्न पडलाय, जर माझ्या जागेवर आरक्षण पडलं असेल तर एक नगरसेवक दाखवा, एक बिल्डर दाखवा ज्याच्या मोकळ्या जागेवर आरक्षण पडलंय. जर नगरसेवकांच्या जागांवर आरक्षण पडली नसतील, बिल्डरांच्या जागांवर आरक्षण पडली नसतील, आणि सर्वसामान्य जो छोटा भूधारक राहिला, ज्यांनी छोट्या फार पडीलोपारची जमिनी जपल्यात, त्यांच्यावर फक्त आरक्षण पडली असतील, तर ही आरक्षणं नेमकी कोणाच्या हितासाठी पडली. दुसरा मोठा विनोद आहे, रेड लाईन आणि ब्लू लाईन. म्हणजे मलाच आता हा प्रश्न पडला, साहेब, रेड लाईन आणि ब्लू लाईन, या डीपी मध्ये पाटबंधारे विभागाची रेड लाईन ब्लू लाईन वेगळी आणि महापालिकेच्या आराखड्यातली रेड लाईन ब्लू लाईन वेगळी. तर महापालिकेच्या आराखड्यातली ब्लू लाईन ही नेमकी कोणाच्या हितासाठी वळवण्यात आली आहे, हा प्रश्न आज पडलाय. नदी सुधारच्या कार्यक्रमामध्ये 5,500 कोटी रुपयाचा निधी आलाय. या नदी सुधारच्या कार्यक्रमामध्ये फक्त ब्युटिफिकेशन महत्त्वाचं आहे की नद्यांचं पुनरुज्जीवन आणि संवर्धन गरजेचं आहे, याचंच उत्तर अजून प्रशासनाला मिळालेलं नाही. पण हा नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, हा नागरिकांच्या भविष्याचा प्रश्न आहे. स्मार्ट सिटीमध्ये 1,500 कोटी रुपयाचा निधी आला, 3 वर्ष 500 कोटी रुपयाचा निधी आला. आता परवा पालखीचं प्रस्थान, उद्याच पालखीचं प्रस्थान आहे, पण अजूनही नद्यांवर जो फेस येतोय, हा फेस येत असताना 30% रसायनयुक्त मैला मिश्रित पाणी नद्यांमध्ये सोडलं जातंय. हा नागरिकांच्या हिताचा प्रश्न नाही. मग नेमका स्मार्ट सिटीचा पैसा कुठं गेला. पाणी सुरळीत सुरू झालं, नियमित पाणी पुरवठा शहराला व्हायला लागला, स्मार्ट पदपथ झाले, शेकडो कोटी खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत, कमांड सेंटर उभं राहिलंय. पण हे कमांड सेंटर अजूनही चालू नाही. सीसीटीव्ही बसवलेत, फक्त सीसीटीव्ही चालूच नाही. तर स्मार्ट सिटीचा जो काही प्रोजेक्ट होता, हा फक्त प्रशासकांना पुरस्कार घेण्यासाठी होता की खरोखर शहर स्मार्ट करण्यासाठी होता, हा नागरिकांच्या मनातला प्रश्न आहे. आणि नागरिकांना आज तुमचा आवाज पाहिजे, तुमच्या प्रत्येकाचा आवाज पाहिजे या प्रश्नांवर. म्हणजे आळंदीच्या बाजूला मोशीच्या इथं कत्तलखान्याचं आरक्षण पडतं. मगाशी कुदळवाडीचा उल्लेख झाला. कुदळवाडीच्या कारवाईमध्ये तब्बल 1000 एकरावर बुलडोझर फिरवण्यात आला. सांगण्यात आलं बांगलादेशी रोहिंग्यांसाठी. पोलीस अधिकारी इथे उपस्थित आहेत. साहेब, कधीतरी सांगा किती बांगलादेशी किती रोहिंगे सापडले. अख्ख्या कारवाईत किती बांगलादेशी आणि किती रोहिंगे सापडले, ज्यासाठी प्रशासनानं 1000 एकरावर बुलडोझर चालवला. तब्बल 4,500 लघु उद्योजक, हे लघु उद्योग उद्ध्वस्त करण्यात आले. जी पिंपरी चिंचवड MIDCची जी लाईफलाईन होती, जी सप्लाय लाईन होती, ही सप्लाय लाईन अख्खी उद्ध्वस्त झाली. आणि त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट की या भागातल्या तब्बल 175 एकर जमिनीवर महाआरक्षण टाकण्यात आले. आणि त्यामुळे प्रशासनानं हा उत्तर दिलं पाहिजे की हे 175 एकरचं महाआरक्षण हे नेमकं कोणाच्या भल्यासाठी, कोणाच्या फायद्यासाठी आहे. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संसदेत आम्ही अजूनही रेड झोनसाठी भांडतोय, सातत्यानं रेड झोनचा मुद्दा उचलतोय. अजून लष्करानं रेड झोनची सीमा निश्चित केली नाही, जिल्हा प्रशासनानं निश्चित केली नाही. पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले प्रशासक इतके दूरदृष्टीचे आहेत
की त्यांनी रेड झोनमध्ये पण झोनिंग करून टाकलंय. ही जी उद्ध्वस्त केलं जाते, हे जे शहर उद्ध्वस्त केलं जातंय, याला नेमकं जबाबदार कोण? ज्या शहराचं नेतृत्व उद्या होणार आहे, ज्या शहराच्या महानगरपालिकेची उद्या निवडणूक होणार आहे, या शहरातलं जे हरित क्षेत्र होतं, ग्रीन झोन होता, हा 14% फक्त 4% आलाय. औद्योगिक शहर म्हणून ज्याची ओळख होती, त्या औद्योगिक शहरामधलं औद्योगिक क्षेत्र हे 16% 12% आले. तब्बल 552 हेक्टर औद्योगिक क्षेत्र कमी झालंय. जर डीपी बघितला, मगाशी राहुल दादा म्हणाले 25,000 हरकती आल्यात. या 25,000 पेक्षा जास्त हरकती येण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला पिंपरी चिंचवड शहरातल्या सामान्य नागरिकाचा आवाज व्हावा लागेल. आणि जर तुम्ही आवाज झाला तर येणाऱ्या निवडणुकीत हीच जनता तुमच्या पाठीशी उभी राहील. कारण मगाशी रविकांत वरपे म्हणाले त्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहर आता फक्त गाववाल्यांचं शहर नाही. या गाववाल्यांनी अविरत जी मेहनत केली, या मेहनतीनंतर संपूर्ण महाराष्ट्र आज आलाय. आमच्या जुन्नर, खेड, आंबेगावची फार मोठ्या प्रमाणात इथं लोक आहेत. खानदेशातले लोक आहेत, मराठवाड्यातले लोक आहेत, विदर्भातले लोक आहेत, सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक आहेत. आणि या सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना ॲस्पिरेशन्स आहेत. एक नवीन क्लास तयार झाला आहे, ज्याला आपण रुर्बन क्लास म्हणतो. आईबाप गावाकडे असतात, शेती करत असतात, पोरग नोकरीच्या निमित्तानं, उद्योगधंद्याच्या निमित्तानं शहराकडे येतं, ते स्वतःची स्वप्न बघतं. या रुर्बन क्लासच्या व्यथा वेदना आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे, कशासाठी करायचं हे जर लक्षात आलं तर काय करायचंय हे सांगायला देशाच्या राजकारणातले चाणक्य आपल्या पाठीशी आहेत. आणि कोणी करायचंय तर कोणीतरी येईल आणि तो करेल. यापेक्षा मी का नाही हा प्रश्न आधी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला विचारावा लागेल. कारण मी का नाही हा जर प्रश्न विचारला, मगाशी मी स्टेजवर बघत होतो, इतके उत्तम वक्ते आहेत अध्यक्ष तुमच्याकडे. विक्रांतजी, मी मनापासून कौतुक करतो तुमचं, तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतलात त्याबद्दल. पण इतके उत्तम वक्ते, तेव्हा बसल्या बसल्या मी हाच विचार करत होतो की यातला प्रत्येक वक्ता हा व्यासपीठावर जितक्या तडफेनं, जितक्या प्रभावीपणे बोलतो, तितकाच प्रत्येक वक्ता हा वेगवेगळ्या प्रभागात सुद्धा बोलायला लागला तर नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नालाही वाचा फुटेल. आणि जे सत्ताधिकारी मगाशी वरपे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं माझा वाटा, माझा वाटा, माझा वाटा याच्यामध्येच गुंतलेले आहेत, त्यांना कुठेतरी चाप हा नक्की लागेल. सरते शेवटी एवढंच सांगतो की शेतकऱ्यानं कष्टानं, दूरदृष्टीनं शेत कसलं होतं, पेरणी केली होती, पीक तरारून वर आलं होतं, ज्याचा उल्लेख मगाशी राहुलदादांनी केला. त्या शेतकऱ्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि मात्र पिकाला आत्ताच्या काळात स्वार्थीची वाळवी लागली आहे. ही स्वार्थाची वाळवी जर झटकायची असेल तर तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला अंग झटकून काम करावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली, मी वेळ द्यायला पाहिजे. 18, 19, 20 तारखेला दिल्लीमध्ये संसदीय कमिटीच्या बैठका आहेत. त्यानंतर साहेबांच्या समोर मी तुम्हाला शब्द देतो की दर आठवड्याला एक दिवस मी पिंपरी चिंचवड शहरासाठी उपलब्ध असेल, हा मी तुम्हाला शब्द देतो. फक्त एवढीच अपेक्षा, एवढीच एक इच्छा की पंढरीच्या पांडुरंगाची वारी निघाली आहे आणि त्या पद्धतीने आपण ज्यांना आपला विठ्ठल म्हणतो त्या पवार साहेबांच्या स्वप्नातून उभं राहिलेलं पिंपरी चिंचवड शहर त्याच पिंपरी चिंचवडकरांच्या हक्कासाठी साजेसं होईल, यासाठी कटिबद्ध होऊयात. शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याचा आपला इतिहास आहे, तो इतिहास पुन्हा एकदा जागवूयात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.